तर कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेच आता अखेर सुटला। शिंदे गटाच्या संजय मोरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग त्यामुळे आता मोकळा झाला। काही दिवसांपूर्वीच अभिजित पानसे यांनी देखील निवडणुकीतून माघार घेतलेली होती आणि आता शिंदे गटाचे संजय मोरे यांनी देखील माघार घेतली आहे। त्यामुळे भाजपचे निरंजन डावखरे यांचा मार्ग अखेर मोकळा झाला। माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला आदेश केला की आपण फॉर्म विड्रॉ करायचा आहे आणि आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन डावखरे असतील आणि त्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार मी आज या ठिकाणी कोकण भवनला येऊन आज फॉर्म विड्रॉ केलेला आहे। आमचे केदार काळे जी आहेत त्यांनी हे आमचे पक्षाचे प्रवक्ते आहेत यांनी फॉर्म भरला होता आणि आम्ही दोघांनी फॉर्म विड्रॉ केला आणि आता महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन डावखरे असतील आणि त्यांना आम्ही महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकदिलाने काम करून त्यांना भरघोस मताने निवडून आणू। तर कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आणि त्याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी आहे। शिंदे गटाच्या उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच मनसेचे अभिजित पानसे यांनी देखील आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा झाला।